हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर मी स्वागत करते मिनी ब्लॉग 23 मध्ये. तर तुम्ही बघू शकता, तर देविकाला हेअरस्टाईल करायची होती, त्यासाठी ती समोर बसली होती. तिला हेअरस्टाईल कर म्हणून. आता मला समजत नव्हते की तिला कुठल्या टाईपची हेअरस्टाईल करावं, त्यामुळं मी तिला सर्वात प्रथम केसातला गुंता काढून घेतला आणि डोक्यातनं तिचे केस खूप मोठे होते, पण मध्ये मी तिचे केस कट केले होते, कारण ती अजून लहान होती. तिचे केस वाढवायचा काय विचार नव्हता, म्हणून सगळ्यांनी म्हणल्यावर केस कट कर म्हणलं. तिचे केस कट केले होते, त्यामुळे तिला दुसरं काही हेअरस्टाईल करता येत नव्हतं. आधी तिचे केस फार मोठे होते, तेव्हा थोडंसं हेअरस्टाईल वगैरे जमत होतं, पण आता कट केल्यापासून हेअरस्टाईल येत नाही. त्यामुळे मी तिला वरून थोडेसे केस धरून थोडीशी छोटीशी पोनी घातलेली होती आणि खाली थोडंसं केस सोडलं होतं. तर तिला रोज असं वेगवेगळं हेअरस्टाईल करायला, तयारी करायला खूप आवडते. पण आता सध्या क्रिसमसचे वेकेशन पडल्यामुळे तिला रोज असं काहीतरी काय नवीन प्रकार घरी उद्योग चालू असतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मला अजून पण तिचे केस सगळे केस हातात येत नव्हते, तर हे बघू शकता. असं केस एकदम छोटे छोटे केस तिचे आहेत आणि त्याला मी वेणी घालायचा प्रयत्न करते. तर वरचे जे केस आहेत, वरचे पप जेव्हा केस घेतो त्याची वेणी येते, तर ते वेणी मी घालायचा ट्राय करत होते, तर येत होते. तर तिकडं समोरून आमचा दादू रुसून बसला होता. तो म्हणत होता, तिला तू वेणी घालते तर मला काहीतरी घाल, माझं काहीतरी कर, म्हणून तो रुसून समोर बसला होता. तर मला आता दिसेल समोरून. तर अशा प्रकारे मी तिची हेअरस्टाईल करत होती, तर तो तिकडे रुसून बसलेला होता टी व्ही बघत. तर हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर हे बघू शकता, अशा प्रकारची छोटीशी पोनी आलेली आहे. तर वरून काही येणार नाही आहे, वरूनच आलेले, खालून काही येणार नाही आहे. तर अशा प्रकारची छोटी पोनी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, ते बघू शकता. तर खालून काय शक्य नाही आहे. तर मी साईडनं त्याचे केस असं बो लावून सोडलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, छोटी वेणी घालून साईडला केस मी बो लावलेले आहेत. हे बघा, तिला खूप आनंद झालेला आहे अशी वेणी घातल्यामुळे. इकडं हा बघा, रुसवा बाबा रुसू. तर संध्याकाळी जेवायला केलं होतं, शेवग्याची आमटी होती. तर तुम्ही बघू शकता, ही शेवग्याची मस्त अशी आमटी होती, मेथीची भाजी केली होती आणि गरमागरम चपात्या. तर असं संध्याकाळचा मेनू होता. भात नव्हता केला, कोणाला जास्त भूक नव्हती म्हणून भात नव्हतं केलं, एवढंच करून सोडलं होतं. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका. मग तुम्ही बघू शकता, हे दोघं मस्त जेवण एन्जॉय करत आहेत. शेंग सगळ्यांना खूप आवडते, शेवग्याची शेंग सगळ्यांना खूप आवडते, त्यामुळे ते शेंग साईडला ठेवून चपाती आणि आमटी खायचं हे ट्राय करते. आधी आमटी आणि चपाती खाते, नंतर शेंग खाते. हे माझं ताट आहे. मी मेथी खाते, दोघं मेथी खात नाही. इकडे बघा, असं कंटिन्यू टी व्ही चालू असतं. अशा प्रकारे संध्याकाळचा आमचं रुटीन होता. जर तुम्हाला मिनी ब्लॉग आवडल्यास आधी म्हणल्याप्रमाणे सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी